भैरवी, उकडीचे मोदक येथे. मोदकांसारखे मोदक आहेत, यात काही इनोव्हेटिव्ह आहे. मी कपवडी आणली होती, हे मोदक. अच्छा, म्हणजे जादूचा बॉक्स आहे. येता येता रस्त्यात कप पोड्यांचे उकडीचे मोदक झाले. तू काय मूर्ख समजलीस का मला? तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. मला असं वाटलं होतं की तू एक सिन्सिअर मुलगी आहेस, मिळालेल्या संधीचं सोनं करशील, पण तू लाईटली घेतलं सगळं. अगं तू कुठे उभी आहेस, कोणाशी बोलतीयेस? इथे संधी मिळवण्यासाठी लोक धडपड करतात, तुला समोरून संधी चालून आली होती, हा बेजबाबदारपणा दाखवलास तू. यासाठी मी तुला तुझ्या घरापर्यंत शोधत आलो होतो का? सर, आय एम रिअली सॉरी, काहीतरी गडबड झाली आहे. असं नाही चालत. भैरवी, सुकटणकर फूड्स ना इतकं हलक्यात कसं घेऊ शकलीस तू? सर नाही, प्लीज असं नका करू. मी घरी जाऊन पुन्हा चेक करून येते, प्लीज. मला तुला परत एकदा संधी द्यायची नाहीये. गेट आउट. सॅम्पल मागायला आला होता तो. आता त्याला कळलं असेल की या माझगाव घराच्या घरात कशी एक एक सॅम्पल भरले. भर दिवाळी जसा फटाक्यासारखा तडतड लाजेल तो सुकटणकर. म्हणजे दिवाळीत बाई, भर दिवाळीत मोदक खाऊ घालते. म्हणजे मला तर वाटलं का बाबा आता हे सगळं प्रकरण भैरवीवर शाकणार. शकणार म्हणजे बापा, असा ओरडीन ना तिच्या अंगावर. हे साहेब लोक लय बेकार असतात. मले माया शाळेच्या आठवणी येतात ना, ते इन्स्पेक्शनले साहेब यायचे ना, तर असेच माझ्या अंगावर तळकन ओरडायचे. हो बाई, हे काय इथं कचरा, हे काय इथं कचरा, असं. तर त्या साहेबासारखा हा साहेब पण हिच्यावर ओरडणार. पण खरं जातो कॉमेडी, तुला ना कुठल्या पण गोष्टीत आनंद मिळतो बघ. बाबा, आनंदाचीच गोष्ट. कसा गपकन डबा मी बदलला. तुम्हाला माहित आहे का, आपलं संपूर्ण आयुष्य माया हातच्या लेखेवर चाललं, तुमच्या नाही. कॉमेडी काय नाही, तर आज एवढा मोठा आनंदाचा दिवस आहे की नाही, काय नाही त्या जुन्या गोष्टी उकरून काढायच्या. पण तुला खरं सांगू का, मला ना तो तमाशा बघायला मिळाला ना, मला भारी आनंद झाला असता, आहे की नाही. म्हणजे ना केकच्या ऐवजी तिने मोदक दिले, मग तो साहेब भडकला असता, तिची अक्कल काढली. हा तमाशा आपल्याला बघायला मिळायला हवाच होता. नाही पण ती आता आपण काय करू, समजा आलीच ना, तर मी तिले म्हणीन, बापा माय लेकरू आलो, माय कसं झालं बाई, असं हा नाही लागत होत. आपले मन मोठं आहे की नाही? आहे ना, म्हणजे काय आहे की नाही? मन मोठं. तुमचं बंद करा ना आता, तेव्हाची बडबड लावली आहे. आता भैरवीला अद्दल घडवावीच लागेल. बाबांच्या सपोर्टमुळे काय समजायला लागली आहे स्वतःला ती. सारखी बोलते मला, वारंवार अपमान करते माझा, अक्कल शिकवते. आता ना डोक्यात गेली आहे ती माझ्या डोळ्यांसमोर सुद्धा नकोय मला ती. आता तिला धडा शिकवावाच लागेल. आयुष्यात तिने कधीही डोकं वर काढता कामा नये. आता बघतोच तो राजन सुकटणकर हिला कशी ऑफर देतोय. हिच्या बिझनेसचं खूळ आता डोक्यातून जाईल. हे बघ, आज नको, पुढच्या आठवड्यात त्यांना मीटिंगला बोलव. बस मी सांगितलं ना, दॅट्स इट.
फॅन्टास्टिक, कमाल. भैरवी, भैरवी, भैरवी काय झालं? भैरवी रडू नकोस. भैरवी काय झालं ते तर सांग. काय झालं? मला कळल्यानंतर मी आलोही होतो तुला शोधायला, पण त्याआधीच तू गेली होतीस निघून. शांत हो बाळा. का होतंय? काहीच धड नीट घडत नाहीये. ते एवढे आले होते आपल्या घरी, आपल्या बरोबर कोलॅबोरेट करण्यात एवढे इंटरेस्टेड होते. किती मोठा माणूस आहे तो, किती मोठी कंपनी. अशी संधी येत नाही कोणाच्या वाट्याला. गेली माझ्या हातून. बरं, माझी चूक काय घडली होती? तो बॉक्स मी ओपन करून बघितला नव्हता, एवढंच. आपण परत जाऊ त्यांच्याकडं. मी त्याला सांगतो ना काय गोंधळ झालाय तो. नाही काही उपयोग बाबा. अगं होईल उपयोग. मला तरी तो माणूस चांगला वाटला. तू चल तर. आपण काही केले तरी प्रयत्न सोडायचे नाहीत बघ. बाबा त्यांनी मला लिटरली त्यांच्या ऑफिस मधून हकललंय. खूप डिसअपॉइंटेड झाले होते ते. राग आला होता त्यांना या सगळ्याचा. मला काहीच जमत नाहीये बाबा. सगळं हातून सुटतंय. जो आपला प्रांतच नाही आहे तर ही अशी लुडबुड केली ना की हे असंच होतं. दिस इज द साइन. लक्षात घ्या तुम्ही. तुमचा विश्वास आहे ना देवावर आणि नियतीवर? मग नियती परत परत तुम्हाला सांगते या फंदात पडू नका. का कळत नाहीये तुम्हाला? भैरवी, तुला हे जमणार नाही. तू आधी जॉब करत होतीस, इथूनही तुला हकललं. असते सुखटणकरनी तुला हकललं. अगं सांगतायत ना सगळे घरात बस म्हणून, मग काय ऐकत नाहीयेस तू? हे बघ, प्रत्येकाची एक बेसिक आवड असते, पिंड असतो प्रत्येकाचा. तो सोडून जर आपण काही वेगळं करायला गेलो ना की कधीच सक्सेसफुल होत नाही. माझ्याकडे बघ. माणसं 4-4 महिने वाट बघायचे माझ्यासोबत जंगल सफारी करायला. मी काढलेले वाईल्ड लाईफ फोटोज हजारोंच्या किमतीत विकले जायचे. मी ते बंद केलं आणि नुकसान झालं माझं. तुझंही तेच होतंय. अगं तुझा आणि स्वयंपाकाचा काय संबंध आहे? बिझनेस करायचा तुला? अगं खाऊ वाटला का तुला? कोणालाही जमत नाही ते. तू त्यापेक्षा जॉब कर, घर सांभाळ. हवं तर पार्ट टाइम जॉब कर, तेवढंच जमेल तुला. हे बिझनेस वगैरे ना सोडून दे. अजिबात नाही. चांगल्या हेतूने केलेली कुठलीही गोष्ट सोडायची नसते. अरे भैरवीने निदान प्रयत्न तरी केलाय. पण तुझं काय? तू फक्त खोडात घालत आलास तिच्या प्रयत्नात. स्वतंत्र व्यवसाय करणं हे कठीण आहे, मान्य आहे मला, पण अशक्य नाहीये. चुकत माकत आलेल्या अनुभवानच माणूस शिकत असतो. पण तू नेहमीच चुका करत आल्यास, शिकला मात्र काहीच नाही. मान्य आहे परिस्थितीमुळे तुला तुझ्या वृत्तीपेक्षा वेगळं काहीतरी करावं लागतंय, पण भैरवीने तो बदल चांगल्या रीतीने स्वीकारलाय. तू मात्र चुकीच्या मार्गात गेला. जाऊ दे ना. मी का बोलतोय तुमच्याशी? आतापर्यंत कळायला हवं होतं मला माझ्या घरात माझ्या माणसांकडून कधीही आदर मिळणार नाही. तसं तू वागायला हवं होतंस. सुरुवातीला मला भैरवीबद्दल काडीचाही आदर नव्हता, पण तिनं तिच्या तो वागण्यातून मिळवला. तू मात्र तो गमावलाय. तुम्ही सगळ्यांनी मिळून मला एकटं पाडलंय, पाळीत टाकलंय मला.
सारखं हेच ऐकत आलोय. अनिश तुझं चुकतंय, अनिश तुझं चुकतंय, अनिश तुझं चुकतंय. कॉन्फिडन्स घालवलाय माझा. मला दोष देता प्रत्येक वेळेस. खर तर दोष तुमचा आहे. अहो घुसमटल्यासारखं होतं मला इथे. अनिश, अरे तू काय बोलतोयस हे? आपण भैरवी विषयी बोलतोय ना. तू का स्वतःवर ओढवून घेतोयस? बरोबर आहे. ती काहीतरी सांगते तेव्हा तुम्हाला सगळ्यांना ऐकायचं नाही का? मी इथे काहीतरी सांगायचा प्रयत्न करतोय, कोणाला काही फरक पडतो का? जाऊ द्या, आता बघा मी काय करतो. अनिश, तुम्ही सरप्राईज वन्स अगेन. मला आवडतं सरप्राईज द्यायला. कमाल, फॅन्टॅस्टिक. आहा, वाव. हे असे मोदक मी आजपर्यंत चाखलेले नाहीत. भैरवी, मी तुझ्यासाठी एक नवीन ऑफर घेऊन आलोय. सुकटणकर फूड सोबत काम करायला आवडेल? काय? येस भैरवी, जे काही झालं त्याबद्दल आय एम रिअली सॉरी भैरवी. नाही, खर तर चूक आमची झाली आहे. बॉक्सची अदला बदल झाली. नो, इट्स अ ब्लेसिंग इन डिस्गाइज सर. चांगलंच झालं जे झालं ते. मी लकी आहे. मी समुद्रात शिंपले शोधण्यासाठी उडी मारली आणि माझ्या हाती मोती लागले. हे मोदक खरंच खूप कमाल आहेत. हे बघा, लेट मी एक्सप्लेन. आमचे जे काही आउटलेट्स आहेत ना, त्यात जे काही पदार्थ ठेवतो ते सगळे माझ्या थ्रू ट्राईड अँड टेस्टेड असतात. प्रत्येक पदार्थाचे डिटेल्स चेक करून मगच तो मी सिलेक्ट करतो. मग ह्या अप्रतिम मोदकांचं मी उगाच कौतुक करेन का? ओके, मी लिटरली तुम्हाला आमचे टेस्ट पॉइंट सांगतो. पॉइंट नंबर 1, मोदकाची जी पारी आहे ना, ती अशी पातळ, सुंदर आणि सुगंधित असायला हवी आणि त्याच्यावर बरोबर 21 पाकळ्या असायला हव्या. पॉइंट नंबर 2, मोदकाचा आकार हा फार मोठा नको, फार लहान नको, बरोबर पाहिजे. पॉइंट नंबर 3, नारळाच्या चवीचा बरोबर परफेक्ट ब्लेंड झाला पाहिजे. पॉइंट नंबर 4, गोडवा जास्त नाही, कमी नाही, मॉडरेट. आणि सगळ्यात महत्वाचा पॉइंट नंबर 5, त्या मोदकावर अशी एक केशराची काडी आणि त्याचा असा हलकासा रंग उतरलेला. आहा, म्हणजे बघा, असा हा मोदक वाफाळलेला आणि त्याच्यावर अशी पातळ तुपाची धार. म्हणजे एका बैठकीला माणसाला हिशोबच नाही राहिला पाहिजे किती मोदक खातोय. काय बोलता? सो पुढच्या गणेशोत्सवामध्ये भारतात आणि भारताबाहेर जिथे कुठे मराठी माणूस असेल त्याच्यापर्यंत हा मोदक मला पोचवायचा आहे. सांगा. सर, पण तुम्हाला तर काहीतरी नवीन आणि इनोव्हेटिव्ह हवं होतं. हे तर मोदकांसारखे मोदक आहेत असं म्हणालात ना तुम्ही? माय बॅड, माझं चुकलं. लुक भैरवी, बिझनेस मध्ये आल्याला मी पहिलाच धडा शिकलो होतो. आपली चूक लगेच मान्य करायची नाही. म्हणजे कसं आहे,
एखादा जर चुकीच्या बसमध्ये चढला आणि तो लगेच उतरला तर ठीक आहे, त्याचं फार नुकसान होणार नाही. पण जर तो 2-3 स्टॉप पुढे गेला आणि मग त्याच्या लक्षात आलं तर मग त्याचा टाइम, एनर्जी आणि मनी वाया जाईल. त्यामुळे लगेच ऍक्सेप्ट करून टाकायचं, मी माझी चूक ऍक्सेप्ट केलेली आहे. हे मोदक मी टेस्ट केले आणि खरं सांगतो, आजपर्यंत असे मोदक मी खाल्लेले नाहीत. वर्ल्ड्स बेस्ट. पण मला हे आधीच क्लिअर करायला आवडेल. या, हे सुंदर मोदक मी नाही तर माझ्या आत्ते सासूबाईंनी केले. ओहो, सुंदर. पण दॅट डझंट मॅटर भैरवी. नाही, कसं आहे, आमच्या आउटलेट्स मधले सगळे पदार्थ काही मी बनवत नाही ना, ते आउटसोर्स करतो. इतरांनी केलेल्या गोष्टी आपल्याला विकता यायला हव्या, तोच बिझनेस आहे ना. सो माझी अशी इच्छा आहे की डील लॉक करण्यासाठी तू माझ्या ऑफिसला यावंस. पण म्हणजे त्या केक्स ऐवजी तुम्ही मोदक निवडलेत का सॅम्पल म्हणून? सर, आपण हा मोदकाचा विषय आता पुढे नेऊया. म्हणजे केक्स बद्दल आपण बोलूया, पण नंतर. भैरवी प्लीज, माझी खरंच इच्छा आहे की तू ऑफिसला यावंस, म्हणजे आपण याबद्दल व्यवस्थित बोलू शकू. हे बघ, यावेळी तू ऑफिसला येशील ना, त्यावेळी माझ्या ऑफिसमध्ये तुला एकदम रिस्पेक्टफुल वागणूक मिळेल. आय गॅरंटी यू. तुझा फोन अजूनही लागत नाहीये, त्यामुळे मला पुन्हा एकदा तुझ्या घरी यावं लागलंय. पण मी या सगळ्याकडे कसं बघतोय माहितीये का, कदाचित इन फ्युचर आपण सगळे एकत्र खूप मोठा बिझनेस करणार असू आणि म्हणून माझी पावलं सारखी सारखी तुझ्या घराकडे वळतात. भैरवी, तू प्लीज ऑफिसला ये आणि ही ऑफर स्वीकार. मला खूप आनंद होईल. का ऑफिसलाच का? बिझनेस बद्दल मी ऑफिसमध्येच बोलतो, मिस्टर अनिश. अनिश. म्हणजे घरी बाकीचं ठीक आहे, रिलेशन सांभाळणं, हे सब माफी मागणं किंवा कौतुक करायला येणं. पण कामाचे डील्स हे ऑफिसच्या प्रायव्हेट स्पेस मध्ये झालेले बरे. डोंट गेट मी रॉंग, पण ही ऑफर मी ऑफिसमध्येच डिस्क्लोज करेन. तिला यावं लागेल. भैरवी, मी तुझी वाट बघतोय. येस सर. वन्स अगेन सॉरी. नो प्रॉब्लेम. बाय सर. बाय मॅम. भैरवी, आले सुख माझ्या दारी. आत्या, हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालंय. नाही ग, तुझी मेहनत आहे यामध्ये. बाबा, अं, नमस्कार करते. अरे अरे बाबा, बघितलंस भैरवी, संधी एकदा नाही दोनदा दार ठोकावते. आपला हेतू चांगला असला पाहिजे.